नमस्कार, मी रोहित पाटील. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये एक अतिशय वेदनादायी घटना घडलेली आहे. जी घटना ऐकल्यानंतर खरं तर पालकांना सुद्धा ही घटना विचार करायला भाग पाडेल. त्याचबरोबर जे मुलं 18 ते 25 वयोगटातील असतील त्यांना सुद्धा ही घटना विचार करायला भाग पाडेल. खरं तर पालकांची मुलं जेव्हा वाया जातात किंवा वाईट मार्गाला जातात तेव्हा कुठलेही पालक आपल्या मुलांच्या बाबतीत बोलायला तयार नसतात. कारण त्यांना कुठेतरी वाटत असतं की आपल्या मुलांबद्दल आपणच बाहेर वाईट सांगितलं किंवा त्याचा प्रसार केला तर कुठेतरी आपल्याला गालबोट लागू शकतं. पण मी संजय निरुपम पाटील यांचं खूप आभार मानतो की त्यांनी हे माझ्यासोबत मांडण्याचं धाडस केलं. त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की रोहित सर, तुम्ही हा विषय तुमच्या युट्यूब चॅनलवरून मांडा, जेणेकरून महाराष्ट्रातील असंख्य पालक आहेत जे पालक आपल्या मुलांचे हट्ट पुरवतात, लाड पुरवतात, ज्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात, त्या पालकांना कुठेतरी कळेल की आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण किती सजग राहायला हवं. ही संपूर्ण घटना सांगण्या अगोदर मी एक विनंती करतो, ज्या पालकांची मुलं ग्रॅज्युएट झालेली आहेत किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत आणि ज्यांना IT मध्ये जायचं आहे, त्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे. पुण्यातील हडपसर भागामध्ये संदीप भुतारे सरांचं बेस्ट सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, जिथे तुम्हाला 100% प्लेसमेंट दिलं जातं. कारण मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मार्केटमध्ये जॉब खूप आहेत, पण आपल्या मुलांकडे ते स्किल नाही जे स्किल कंपन्यांना हवे आहेत. तर तेच स्किल तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवले जातात. ज्यांना कोणाला IT मध्ये जायचं आहे त्या सर्वांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ तुम्ही जर सांगलीमधून पाहत असाल तर त्यांची सांगलीमध्ये सुद्धा ब्रँच ओपन झालेली आहे. तिथे सुद्धा तुम्ही कॉल करून माझा रेफरन्स देऊ शकता. तिथे तुम्हाला 100% मदत केली जाईल त्यांच्याकडून. खरं तर प्रकरण खूप नाजूक आहे, पण यावरती मला सविस्तर बोलावंच लागेल कारण तशी त्यांच्या पालकांची सुद्धा विनंती आहे. संजय पाटील सांगतायत की रोहित, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधून आम्ही येतो. आमचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून मी आणि माझा भाऊ आम्ही राहत होतो. माझ्या भावाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि माझ्या भावाची मुलं लहान असतानाच दुर्दैवाने माझा भाऊ अपघातामध्ये गेला. जेव्हा तो अपघातामध्ये गेला तेव्हा त्याचा मुलगा अवघ्या 4 वर्षांचा होता, ज्याचं नाव राहुल. खरं तर ही घटना राहुल संबंधितच आहे. त्यांचे भाऊ म्हणजेच राहुलचे वडील हे पेशाने शिक्षक होते, पण त्यांचा मुलगा पुढे जाऊन असं काहीतरी करेल याची पुसटशी कल्पना सुद्धा त्यांना नव्हती आणि कुठेतरी या घटनेमध्ये पालक सुद्धा जबाबदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर झाला असा विषय की राहुल 4 वर्षाचा असताना त्याचे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी त्याचे चुलते असणारे म्हणजे संजय पाटील यांनी घेतली. लहानाचा मोठं करत असताना त्याला कुठल्याही गोष्टीची कमी जाणवून दिली नाही, कधी सुद्धा त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली नाही. त्याचे सगळे हट्ट त्यांनी पुरवले. जे जे हवं ते त्याला देत गेले. मुलाने सुद्धा कधी घरच्यांना निराश केलं नाही. 4वी आणि 7वी स्कॉलरशिपमध्ये राज्यामध्ये रँकमध्ये आला. त्याला स्कॉलरशिप सुद्धा मिळाली होती. 10वी मध्ये 97% मार्क्स मिळवले. 11वीला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. कोल्हापूरमधील एका नामवंत कॉलेजमध्ये त्याने 12वी केली. 12वीला सुद्धा त्याला 92-93% मार्क्स सायन्सला. घरच्यांच्या सगळ्या अपेक्षा तो पूर्ण करत चालला होता. त्यामुळे घरच्यांनी त्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमी जाणवून दिली नाही किंवा कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही. आणि खरं तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की एखाद्या मुलाला जर चांगलं घडायचं असेल, चांगलं घडवायचं असेल तर मुलाच्या आजूबाजूचं वातावरण हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे. आपली मुलं घडतात आपल्या मुलांची संगत कुणासोबत आहे त्याच्यावरून. आणि दुर्दैवाने जसा तो इंजिनिअरिंगला गेला आणि तिथंच खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याला उतरती काळा लागली असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. मुलावरती असणारा प्रचंड विश्वास, त्यामुळे त्याला त्यांनी इंजिनिअरिंगसाठी पुण्यासारख्या ठिकाणी ठेवलं आणि फर्स्ट इयरला जेव्हा तो होता तेव्हापासूनच त्याचे मित्र हे कोणीच महाराष्ट्रीयन नव्हते. अगदी नॉर्थ आणि साऊथ मधली जे मुलं पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात त्यांच्यासोबत तो राहू लागला आणि अतिशय हुशार आणि ब्रिलियंट असणारा मुलगा. कुठेतरी त्याचा वाईट काळ तिथूनच सुरू झाला. त्याचं कारण असं होतं की त्याला ड्रिंक करणं, सिगारेट, ज्या अंमली पदार्थ वगैरे असतात याची कुठेतरी त्याला सवय लागली आणि सवयीने तो इतका खराब झाला की 6 फूट उंचीचा, चांगली पर्सनॅलिटी असणारा, 80-85 किलो वजन असणारा मुलगा व्यसनाच्या आहारी जाऊन अवघ्या 55-60 किलोंवरती आला. घरातल्यांना याची पुसटशी कल्पना नव्हती. घरातल्यांना असं वाटत होतं की आम्ही मुलाला बाहेर ठेवलं आहे, कदाचित मेसचं जेवण चांगलं नसतं, घरच्यासारखं नसतं, त्यामुळे मुलाची तब्येत डाऊन झाली असेल. आणि मुलावरती असणारा प्रचंड विश्वास, त्यामुळे घरातल्यांनी पण कधी एवढा डीपली जाऊन विचार केला नाही आणि याचाच कुठेतरी फायदा मुलाने घेतला. म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं की कर्म रावणाचं आणि प्रेझेंट होणं प्रभू श्रीरामांसारखं. अगदी तशाच पद्धतीने तो करत होता. कारण कुठेतरी तो घरच्यांना सुद्धा फसवत होता या सगळ्यामध्ये. सेकंड इयरला असताना इंटरकास्ट त्याने घरच्यांना न कळता लग्न करून टाकलं. 6 महिन्यानंतर घरच्यांना समजलं. घरच्यांनी त्याला खूप झापलं. मग घरच्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून, खास करून त्याच्या चुलत्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं. कारण वडील हयात नसल्यामुळे वडिलांचा जो काही रोल होता त्याच्या आयुष्यामध्ये तो त्याच्या चुलत्यांनीच पार पाडला होता. चुलत्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर त्याला याच्यातून सही सलामत बाहेर काढला आणि कुठेतरी पुन्हा घरातल्यांनी त्याच्यावरती अंधविश्वास ठेवला. त्यांना वाटलं की आता आपला मुलगा सुधरेल. इथेपर्यंत सुद्धा घरातल्यांना अजिबात कल्पना नव्हती की आपला मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. कारण घरचे जेव्हा त्याला कधीतरी भेटायला यायचे किंवा हा
हा कधीतरी घरी जायचा तेव्हा असा दाखवायचा की अभ्यासाचं खूप टेन्शन असतं वगैरे वगैरे, आणि प्रचंड हुशार असल्यामुळे घरातल्यांना पण त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता. इंजिनिअरिंग त्याचं कंप्लीट झालं. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर 4 वर्षांच्या डिग्रीला त्याला 5 वर्ष लागले होते. एवढा प्रचंड हुशार असणारा मुलगा इयर डाऊन झाला होता. खरं तर घरातल्यांना तेव्हा समजायला हवं होतं की काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय, पण घरच्यांना तरी सुद्धा याची कल्पना नव्हती. आणि इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्याने असं काही कृत्य केलं की ज्याच्यामुळे घरातल्यांचे धाबे दणाणले आणि कुठेतरी घरातल्यांना विचार करायला भाग पाडला त्याने की आपला मुलगा काय होता आणि काय झाला. त्याचं झालं असं की पुण्यातीलच एका महिलेसोबत तो कॉन्टॅक्टमध्ये आला, ज्या महिलेला ऑलरेडी 2 मुलं होती आणि त्या महिलेचा डिवोर्स झाला होता. त्या महिलेच्या प्रेमामध्ये तो इतका गुंतला गेला आणि त्या महिलेला घेऊन पळून गेला. ही जेव्हा गोष्ट त्यांच्या गावामध्ये समजली तेव्हा गावामध्ये प्रचंड त्यांची बदनामी झाली, नाव खराब झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि चुलत्यांना एका क्षणी असं वाटलं की अरे आपल्या पुतण्याला आपण लहानपणीच जर त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली असती तर कदाचित मुलगा असा झाला नसता वगैरे वगैरे. ते झाल्यानंतर एवढ्यावरतीच तो थांबला नाही. लग्न तर त्याने केलं. व्यसनाच्या तरी आहारी हा गेला होता. 1 रुपया सुद्धा कमवत नव्हता. ज्या महिलेसोबत त्याने लग्न केलं होतं त्या महिलेच्या पगारावरती हा याचे गुजराण करत होता. ही गोष्ट जेव्हा त्याच्या आईला समजली तेव्हा आईला प्रचंड वेदना झाल्या, प्रचंड त्रास झाला आणि दुर्दैवाने या गोष्टीचा इतका धसका त्याच्या आईने घेतला की या प्रकरणामध्ये त्याची आई एक्सपायर झाली. खरं तर अतिशय वाईट गोष्ट होती. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलं की पालकांना किती त्रास द्यायचा असतो, कुठल्या लेवलपर्यंत त्रास द्यायचा असतो हे मुलांना सुद्धा कळलं पाहिजे, जे की आजकाल मुलांना समजत नाहीये. वडील तर लहानपणी गेले, आपल्या कर्माने आपल्या कृत्याने आई पण त्याने गमावली होती, तरी सुद्धा हा सुधारायचं काही नाव घेत नव्हता. त्याच्यानंतर तो गावामध्ये आला. गावामध्ये आल्यानंतर गावातीलच मटका, जुगार, आकडा वगैरे ह्या सगळ्यांवरती पैसे लावायला लागला, खेळायला लागला. जमीन नावावरती करून घ्या म्हणून चुलत्यांसोबत भांडण काढलं संजय पाटलांसोबत. त्यांच्या अंगावरती गेला. वडला समान असणाऱ्या चुलत्याला त्याने मारहाण केली. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. या सगळ्यामध्ये त्यांच्या पाहुण्यांची, त्यांच्या जे कोणी जवळचे असतील त्यांची मीटिंग भरली आणि या मीटिंगमध्ये ठरलं की त्याच्या वाट्याची जी काय आहे ती जमीन त्याच्या नावावरती करून टाकायची. आणि सगळ्यांनी हा डिसिजन घेतला आणि त्याच्या नावावरती असणारी जमीन सगळी त्याच्यावरती करून टाकली. पट्ट्याने 2.5 एकर जमीन एका वर्षामध्ये सगळी विकून टाकली आणि त्यातून आलेले पैसे सुद्धा सगळे उडवून टाकले. आज परिस्थिती अशी आहे की वडील लहानपणी वारले, याच्या कर्माने याच्या कृत्याने आई वारली, चुलते सगळे दुरावले, व्यसनाच्या आहारी गेला. ज्या मुलगीला, ज्या स्त्रीला ह्याने लग्न करून घरी आणले, आज ती एक छोटी मोठी नोकरी करते आणि त्या नोकरीवरती हा घरी बसून खातो. खरं तर हे प्रकरण जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे मित्रांनो. अशा गोष्टी आज प्रचंड मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पण मी जसं सांगितलं तसं की मी सुरुवातीलाच संजय पाटील काका आहेत त्यांचं मी कौतुक केलं, कारण घरातला विषय असा सोशल मीडियावरती मांडायला मला भाग पाडणं आणि त्याच्यातून पण त्यांचा उद्देश असा होता की ही गोष्ट जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचावी, जेणेकरून पालकसुद्धा आपले सजग होतील, पालकसुद्धा महाराष्ट्रातील सर्व पालक सजग होतील, त्यांना समजेल की आपल्या मुलांचे हट्ट कुठेपर्यंत पुरवायचे असतात. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकरणामधून एक गोष्ट लक्षात येते जी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, खास करून पालकांना. तुम्ही कितीही श्रीमंत असा, आपल्या मुलांना कधीच जे मागेल ते देण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वस्तूची किंमत कळाली पाहिजे. असं म्हणतात की गरिबीची झळ सोसल्याशिवाय किंवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाहीये. अगदी तसंच त्यांना प्रत्येक वस्तूची, प्रत्येक गोष्टीची किंमत समजायला हवी. ती वस्तू मिळवण्यासाठी, ती गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात हे त्यांना समजलं पाहिजे. तरच त्यांना भविष्यामध्ये जाऊन पैशांची, माणसांची आणि सगळ्या गोष्टींची, परिस्थितीची किंमत समजेल. दुसरी गोष्ट, मी जसं सांगितलं तसं की त्यांचे फाजील जे तुम्ही लाड पुरवता ते सगळे पहिले बंद करून टाका. कसं आहे की मुलं हे आईवडिलांना प्रिय असतात आणि ह्या प्रेमापोटीच कुठेतरी आपण त्यांना जे हवं ते देत जातो आणि इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. तिसरी गोष्ट, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो, तुमची मुलं जर बाहेर शिक्षणासाठी असतील तर कृपा करून त्यांना सरप्राईज व्हिजिट देत जावा. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, अचानक त्यांना न सांगता डायरेक्ट ते जिथे राहतात तिथे जाऊन बघा. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ज्या पालकांची मुलं किंवा मुली बाहेर राहतात त्यातील कमीत कमी 50% मुलं आणि 50% मुली ह्या आपल्या पालकांना फसवत असतात. कशा पद्धतीने फसवत असतात हे मी सांगणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना सरप्राईज व्हिजिट द्या, तुम्हाला तुमच्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. आणि परत एकदा सांगतो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना पण सांगतो, बाबांनो, तुम्ही आयुष्यामध्ये 1 रुपया कमी कमवा. तुमचे पालक तुमच्यावरती रागवणार नाहीत. पालकांच्या जास्त अपेक्षा सुद्धा नसतात तुमच्याकडून. त्यांना काय वाटत असतं की आपल्या मुलाचं पुढे कुठेतरी जाऊन चांगलं व्हावं, त्याला काय अडीअडचणी यायला नको, त्याने 4 पैसे कमी मिळवावे. पण बाबांनो, आयुष्यात कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. त्याचं तुम्हाला कारण सांगतो. एक 17 वर्षांची मुलगी गांजा, अफू,
म्हणजे जे काही अंमली पदार्थ आहेत त्याच्या आहारी जाऊन ते काय करू शकते याच्यावरती माझा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. प्रकरण पुण्याच्या आजूबाजूचंच आहे. त्या मुलीच्या आईचा मला फोन आला होता. त्यांनी मला सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत. ते प्रकरण इतकं गंभीर आहे ना, ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे समाज चाललाय तरी कुठे. त्यामुळे ज्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या त्या आवर्जून लक्षात ठेवा. आणि मी पालकांना एक कळकळीची विनंती करतो की प्लीज तुमच्या मुलांना जपा, कारण शरीर हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मुलांचे जे कोणी तुमचे मित्र असतील, तुमच्या मुलींचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्याबद्दल पण थोडीशी चौकशी करा. ते काय करतात, कुठे राहतात, कुठल्या फॅमिलीतून बिलॉंग करतात, कुठल्या वातावरणातून येतात, त्यांना कुठलं व्यसन आहे का नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कितीही मुलांवरती चांगले संस्कार केले तरीसुद्धा मुलं घडतात हे मुलांच्या संगत गुणांवरती. ते कोणासोबत बसतात उठतात याच्यावरती आपल्या मुलांचं फ्युचर डिसाईड होत असतं. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो, आज पुन्हा एकदा सांगतो. आज तुमच्यासमोर मी जो काही बसलो आहे याचं जवळपास 80% क्रेडिट हे माझ्या मित्रांना जातं. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मला मित्र चांगले भेटत गेले आणि म्हणूनच कदाचित आज मी तुमच्यासमोर इतका विश्वासाने आणि ठामपणे बसू शकतोय आणि तुमच्यासोबत आत्मविश्वासाने बोलू शकतोय. शेवटी इतकंच सांगेन पालकांना की आपल्या मुलांची काळजी घ्या.